जींनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर कृपया यावं. श्री दत्ता बाळसराफ यांना सामाजिक हा पुरस्कार, सामाजिक कार्याबद्दलचा हा पुरस्कार मैत्रीय परिवारातर्फे रझिया पटेल यांच्या हस्ते तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी डॉक्टर श्रीराम लागू आणि रंगमंचावरच्या कलाकारांनी सामाजिक कृतज्ञता निधी गोळा करण्यासाठी तनुजा वगैरे यांना घेऊन देखील नाटकाचे प्रयोग केले होते आणि त्यातून सर्व होणारा निधी जो होता ते ज्या लोकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य सामाजिक कामासाठी झोकून दिलेलं आहे त्यांच्यासाठी तो निधी पूर्णपणे वापरण्यात आला. कारण त्यांच्याकडे उत्पन्नाचं काही साधन नसल्यामुळं जे समाजकार्य ते करत असतात त्याचबरोबर त्यांना कुटुंबही चालवायचं असतं, उदरनिर्वाह चालवायचा असतो आणि अशाच तऱ्हेची चळवळ पुन्हा आता नव्यानं मला वाटतं आज आकाराला येणं आवश्यक आहे भारताच्या स्वातंत्र्याला 60 वर्ष झाल्यानंतर. याच्यानंतर माधुरी करमरकर आणि सहकलावंतांना बोलावण्याच्या पूर्वी दत्ता बाळसराफ यांच्या मनामध्ये या प्रसंगीचं मनोगत काय आहे हे आपण ऐकायला नक्कीच उत्सुक आहोत. दत्ता बाळसराफ यांनी या प्रसंगी आपली भावना व्यक्त करावी. रझिया पटेलजींनी त्यांचा फार सुरेख परिचय करून दिला. या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांना काय वाटतंय? दत्ता बाळसराफ. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर टिकेकर, आमचे अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत, ते सर्व या कार्यक्रमासाठी जे प्रेमाताई आहेत, सतीश आळीकरचे आहेत, ज्यांना पुरस्कार आज या ठिकाणी होते ते चंद्रकांत कुलकर्णी, डॉक्टर डावरे आणि इतर सर्व मित्रमंडळी, मैत्री फाउंडेशन आणि त्याच्या अध्यक्ष, त्याचे सर्व सहकारी यांना सुरुवातीलाच मनपूर्वक धन्यवाद देतो. मधूचा आणि माझा फार परिचय होता असं सांगता येणार नाही, पण ओझरत्या भेटीगाठी बऱ्याचदा झाल्या. कधीतरी युनिक फीचर्सच्या कार्यालयातून बाहेर पडताना 2-5 मिनटं बोललो असेल, अशा अनेक वेळेला मला एक राहून त्यावेळेला जे आश्चर्य वाटत होतं ते आज या निमित्ताने व्यक्त केलं पाहिजे की आम्ही ज्या राष्ट्र सेवा दलाच्या परिवारामध्ये वावरत होतो, मधू आम्हाला ज्येष्ठ, आम्ही नंतरच आहे, जिथे उद्योजकता नावाचा शब्द ज्या सिलेबसमध्ये अजिबात नसतो, किंबहुना तो उच्चारण हा गुन्हा ठरतो, तिथे असा सुंदर गुन्हा मधूने केला आणि त्याचं एक फळ आपल्याला आज समोर दिसतंय. त्याबद्दल मनपूर्वक मधूंच्या स्मृतीला, त्याच्या कार्याला अभिवादन या निमित्ताने करतो. दुसरं, थोडंसं अशा कार्यक्रमात मी अशा ठिकाणी असणं हे मला आणि आमच्या सगळ्याच मित्रांना थोडंसं अडचणीची वाटणारी गोष्ट आहे. फार तर मी प्रदीप भिडेंच्या जागेवर असतो इथे, मग महाराष्ट्र फाउंडेशनचा कार्यक्रम असो किंवा कधी चव्हाण प्रतिष्ठानचा कार्यक्रम असो, तर त्या थोड्याशा अवघडलेपणातून मी मोकळं होऊन तुमच्याशी थोडं बोलायचा प्रयत्न करतो. खरं तर गेली 25-30 वर्ष राष्ट्र सेवा दलापासून जी कामाला सुरुवात केली, खरं कामाला सुरुवात केली असं म्हणणं सुद्धा जरा थोडं भाषेचा चुकीचा वापर होतो, ते होऊन जाते. सेवादल
आमच्या गावामध्ये होतं. संगमनेरहून लामखडे सर आणि मंडळी यायची आणि म्हणून आम्ही सेवादलाच्या शाखेत जायला लागलो. त्याच्या आधी खरं मी संघाच्या शाखेतही 1-2 वर्ष जात होतो. सुदैवाने लवकर बाहेर पडलो आणि सेवादलाच्या शाखेत जायला लागलो. आणि मग हळूहळू तो जो प्रवास सुरू झाला तो पुढे वेळेवर योग्य माणसं मिळत गेली, योग्य संस्था संघटना मिळत गेल्या आणि तो आता चव्हाण प्रतिष्ठानपर्यंत येऊन ठेपलाय. थांबलाय असं म्हणणार नाही मी, कारण आता काही फार वर्ष चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काम मला करता येईल असं, कारण मी युवक विभागाचा संचालक आहे आणि माझे केस तुम्ही पाहतात. त्यामुळे आपल्याकडे काही मंडळी अशी आहेत युवक संस्थांची प्रमुख आहेत, त्यांच्या साठीचा सत्कारसुद्धा त्यांच्या युवक संघटनांनी केलेला आहे. तर तितके काही आपल्यावर दुर्दैवी अवस्था येऊ नये अशा विचाराचा मी माणूस आहे सगळ्या करण्याचा. त्यामुळे त्याच्यातून लवकर एकतर माणसं अलीकडे एखाद्या कामात खूप येतात पण त्याच्यातून बाहेर पण पडावं लागतं एका विशिष्ट वेळी, हे खूप कमी लोक लक्षात ठेवतात. काही वेळेला योग्य ती माणसं मिळाल्यामुळे हा विचार नक्की होतो. मी अनेक व्यक्तींचा मला उल्लेख करायला लागेल कदाचित वेळेच्या बाबतीत 1-2 मिनिट इकडे तिकडे होतील. त्याच्यावरती आम्हाला वेळेवरही ज्या लालनेशन गटाचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये भाऊ फाटक नावाचे एक ग्रस्त मिळाले. आणि काही अवघड गोष्टी शिकवायला तुम्हाला कोकणस्थ माणूसच मिळावा लागतो. त्या देशस्थाकडून इतरांकडनं जरा कठीण होतं शिकणं जरा कराय. तर त्यांनी वेळेवर शिकवलं की सगळ्या गोष्टीत येण्याची एक वेळ असते आणि जाण्याची पण एक वेळ असते, तर ती आपण निश्चित करून घ्यावी आणि ती केली तर मग सगळ्या गोष्टी सोडायला सुद्धा खूप सोप्या होतात. नाही तर आपलं म्हणताना मग ते खूप कठीण होऊन बसतं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मधुला आणि मला एक समान व्यसन होतं. त्याच्या व्यसनांचा कोणीच आत्ता उल्लेख केला नाही, तो करणं मला वाटतं तुम्हाला गैर वाटणार नाही. ते माणसं जोडण्याचं व्यसन होतं करण्याचं. खूप वाईट माणूससुद्धा आयुष्यातून काढून टाकावं असं वाटत नाही. याच्याकडून खूप वाईट अनुभव येतो ना, तो सुद्धा कधी ना कधी काहीतरी याचं बदलून घेता येईल आपल्याला, कारण हे काही कठीण प्रकरण नाही. सॉफ्टवेअरच बदलायचा प्रश्न आहे थोडंसं करण्याचा. हार्डवेअर तर काही कोणी बदलणार नाहीत आपण. तर ते सॉफ्टवेअर बदलून घेता येईल, काहीतरी मिळेल आपल्याला पुढचं. एखादा व्हायरस असेल तो काढता येईल आणि चांगला माणूस होईल याचा करण्याचा आणि आपल्या बरोबरीनं काम करू शकेल असं जे सारखं वाटत राहतं. त्यामुळे माणूस तोडता येत नाही. आणि त्यामुळे कधी कधी असं होतं जसं घरातली पुस्तकं कधीतरी सामान्याने काढल्यावर खूप दिवस न वाचले सुद्धा टाकता येत नाही ना, तसं होऊन जातं आयुष्याचं कधी कधी. आणि त्यामुळे ते टाईम मॅनेजमेंट नावाचं प्रकरण मला आयुष्यात आजपर्यंत जमलं नाही, अजूनही जमते असं वाटत नाही. पुरस्काराचं ज्यांना ज्यांना कळलं त्यांचा अभिनंदनाचा फोन येताना दुसरी ओळ अशी होती, वेळेवर जा बरं काच, वेळेवर आज तरी वेळेवर पोहोच निदान सगळं करण्यात. तो थोडा उशीर झाला. बापट सर मला म्हणाले आजही मी तुझ्या आधी आलो. बापट सर मला म्हणाले आजही मी तुझ्या आधीच आलो सगळं. त्यामुळे ते जमेल असं पुढच्या काळामध्ये फारसं काही जमत नाही. आणि 40 नंतर फारसं काही जमलं नाही तर काही फारसं नुकसानही होत नाही असं माझं स्वतःचं त्याच्याबद्दलचं मत आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये इतकी माणसं मिळत गेली त्याच्यामध्ये, म्हणजे सेवादलातल्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे भाऊ राहणारीपासून सिंधुताई काटेंपासून सगळ्यांचा तर उल्लेख या ठिकाणी करणं शक्य होणार नाही, पण खूप त्याच्यामध्ये अगणित माणसं. आणि विशेषतः मुंबईत पुढे आल्यानंतर अनेक मंडळी भेटली. त्याच्यामध्ये आज या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामध्ये प्रेमानंदजी रूपवते आणि त्यांचा सगळा परिवार मिळाला. एका खरं तर वसंतदादा पाटलांच्या एका शोकसभेमध्ये आमच्या मिलिंद नारायणची आणि त्यांची भेट झाली आणि तिथून ते जोडलं गेलं. म्हणजे कुठून कशी माणसं, शोकसभेतून सुद्धा माणसं जोडली जातात. बरं, म्हणजे माणसं जोडायला काहीतरी अमुकच उत्सव लागतो असं अजिबात लागत नाही करण्याचं. तुम्ही शोधात असलात माणसाची की माणसं कुठेही तुम्हाला सापडतात. आणि आज त्या रूपाने मग प्रतिष्ठानमध्ये जाऊन पोहोचलं. त्यावेळेला प्रतिष्ठानची अशी काही इमारत नव्हती, बऱ्याच होत्या तिथे आणि तिथे आम्ही बसत असू. आणि काहीतरी त्यावेळेला ती यात्रा जी आत्ता दाखवली 90 साली ती आम्ही एक सायकल यात्रा वगैरे ती केलेली होती. आणि त्यानंतर दुर्दैवाने दंगली झाल्या मुंबईमध्ये. मग धारावीत जावं लागलं. 2 वर्ष धारावीत केलं, जिथे मिलिंद रानडे, भीम रासकर, नीला लिमये, भारती शर्मा हे सगळे काम करत होतो. त्यांच्यावर 2 वर्ष धारावीमध्ये काम केलं. पुन्हा एकदा युवकांच्यामध्ये काम सुरू केलं आणि तो आत्ता इथपर्यंत आलेला आहे. आता त्या सगळ्या याच्यामध्ये आता माझ्या शिक्षणाचा उल्लेख झाला की BA नंतर मी पुढे काही शिकलेलं नाही याच्यातून लक्षात आलं असेल तुम्हाला, कारण BA नंतरचा पुढचा काही उल्लेखच झाला नाही. तर त्यावेळेला साधारणतः असं होतं की शिक्षण हे फारसं अडकून ठेवतं कार्यकर्त्यांना, त्यामुळे त्याच्यातून लवकर मोकळं व्हावं. आणि मग साधारणतः याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर अशा रीतीच्या कामासाठी मोकळं राहण्यासाठी ते बाजूला ठेवलं. आणि मग त्याचा पुढे परिणाम जाणवायला लागतो. म्हणजे शहाणी सुरती माणसं वेळेवर आयुष्यात भेटत नाहीत, कधी ती फार उशिरा भेटतात नेहमी. कारण तर ते सांगतात त्यावेळेला अमुक करायला तमुक करतात. तर तिथून निघून गेलो, पुढे इथपर्यंत आलो. आणि मग त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालं असं की जे समोर येईल ते काम करायचं. ज्याला हरदासी पद्धतीचं कीर्तन म्हणतात ना, ते जगण्याचं माझं हरदासी पद्धतीचं जगणं झालं. मग आत्ता दंगल झालेली आहे, कधी कधी अजेंडा आपण ठरवतो, कधी कधी समोरचा ठरवतो. आता दंगल झाल्यानंतर आपण काही आता युवकांच्या बरोबर काहीतरी शिबिरं घेत बसूया असं नाही करू शकत. आपल्याला तिथं जावंच लागतं त्यावेळेला करण्याचं. ते काम तुमच्यासमोर ठेवलेलं असतं आणि त्यावेळेला तुम्हाला त्याला हाकला द्यावं लागतं, तिथं समोर जाऊन तुमच्या त्या कामात करावं लागतं. तर त्यामुळे कसं होतं की अलीकडच्या विशेषतः MSW मंडळी जेव्हापासून सामाजिक कार्यात यायला लागली, म्हणजे रजिया भाषेची सहमत होईल, ते माझ्या आधीच्या पिढीचे, ती उगाच माझा आवाजावर का उल्लेख करत होती, मला ते भयंकर
त्रासदायक प्रकरण होतं ते. तर आम्ही रजियाच म्हणून मी तिला रजियाच म्हणेल, कारण ते जोखंड नावाचं तिचं जे काही एक प्रकरण होतं तिच्या आयुष्यात ते 10वीला त्यावेळेला सिलेबसला होतं. त्यामुळे एका वेगळ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला हा काव्यगत न्याय आहे की असं काहीतरी करावं असं ज्यांच्या लिखाणामुळे वाटलं त्यांच्या हस्ते आज 25 वर्षानंतर या ठिकाणी पुरस्कार मिळलं. मला असं वाटतं की फार आनंदाची गोष्ट आहे. आणि रजियाचंही असंच आहे. पुन्हा एका विशिष्ट काळात आयुष्यात माणसे सामाजिक कार्यात येतात आणि माणसं नंतर आक्रोशी होत जातात. अतिशय संयतपणे आणि सातत्याने आणि गंभीरपणे काम करणं ही फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून रजिया हे त्या प्रकारचं नाव आहे. आणि त्यामुळे त्या काळात रजियानंतर असं वाटलं असेल कोण का हा आलेख आता सरळ चालला की काय असं वाढत जायच्या ऐवजी, पण रजियाने ज्या प्रकारचं काम केलं आणि म्हणून तिच्या हाती हा पुरस्कार मिळणं मला असं वाटतं वेगळ्या अर्थाने आपल्या जगण्याचं एक नेमकं ज्याला कळतं त्याच्या हातून काहीतरी घेणं बरं वाटतं जरा तो करण्याचं. तर त्या अर्थाने मला खूप मनापासून समाधान आहे की रजियातून हा असा पुरस्कार मैत्री फाउंडेशननी फार चांगल्या रीतीने त्याची योजना केली. या सगळ्यांच्यामध्ये माझे उल्लेख राहू नयेत म्हणून मी ते सुरुवातीला करतो. मला वाटतं वेळेचं मी बरंचसं पुढे गेलेलो आहे. लाल निशाण गटाचा या ठिकाणी उल्लेख झाला, राष्ट्र सेवा दलाचा उल्लेख झाला, आमची विद्रोही सांस्कृतिक चळवळीची एक मोठी संघटना आहे, त्याच्यामधले खूप मंडळी आहे त्या करण्याचं. आणि मुख्य म्हणजे त्याच्या पलीकडचं जाऊन खूप मोठा मित्रपरिवार आहे. इथं खूप मंडळी बसलेली आहेत. आमचे विश्वास ठाकूर आणि विजय काणेकर आहेत. आता ही जी मंडळी प्रतिष्ठानच्या कामामध्ये सहभागी झाली म्हणजे तो माध्यमिक शिक्षकाचा मुलगा विश्वास ठाकूर, आदिवासी जन्माना, वयाच्या 27 वर्षी बँक काढली. अरे म्हटलं आम्हाला तोपर्यंत बँकेत खातं पण काढता आलेलं नव्हतं सगळं करायचं. आता आणि इतकी मोठी केली. विजय काणेकरांच्यामुळे अपंगांच्या क्षेत्रामध्ये कामात गेलो आणि आज ते काम पाहतो. माझ्या इथे एक संभाजी गुरव नावाचे आमचे कोणीतरी आता बसले असतील, दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाही, 3 महिने झाले त्याचा स्टॉल रेल्वेने काढून टाकलाय दादरवरून. त्याला 3 महिन्यात आपल्याला काही मदतही करता येत नाही. पुरस्कार घेताना कधी कधी जे खूप संकोचाचं वातावरण होतं ना, असं लक्षात येतं की आपल्या ज्या गोष्टींचा उल्लेख झाला ना त्यापेक्षा न हातून झालेल्या गोष्टीच आठवत राहतात. किती गोष्टी झालेल्या नाहीत आपल्या हातून आणि किती राहिलेलं आहे. आणि अशा वेळेला पुरस्कार घ्यायचा संकोच त्या कारणाने होतो. म्हणजे मला असं म्हणायचं नाही उगाच विनयाने की मी काही फारसं बाबा केलं नाही पण ठीक आहे तुम्ही मला दिलं ते करण्याचं. म्हणजे मला ती महामहोपाध्याय वामन पोद्दारांची, दत्तू वामन पोद्दारांची, त्यांनी एका कॉलेजमध्ये एका वक्त्याला बोलवलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही, याच्यावर माझा फारसा व्यासंग नाही. आणि मी बोलतो तर वामन पोद्दार दत्तू वामनांनी त्यांना थांबवलं आणि त्यामुळे मला माहीत नाही तुमचा याच्याबद्दलचा अभ्यास आणि व्यासंग नव्हता, त्यामुळे तुम्हाला बोलावून मी एक चूक केलेली आहे, आता पुढचा 1.5 तास बोलून आपण पुढची चूक करूया नको म्हणाले. हे तुमचे प्रवास खर्चाचे पैसे आणि तुम्ही गेलात तरी चालेल सगळे म्हणाले, आत्ता पुढचं नको. त्यामुळे मला त्या पद्धतीने सांगायचं नाही, मला वाटायचं केलंय काहीतरी बरं झालं सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळे. सुरेश भटांच्या भाषेत सांगायचं झालं तर ही कोणा एकट्याची लढाई नसे, एकट्याने झेंडा उभारू नये. कोणाचंच नसतं. पुरस्काराच्या एक निमित्त मात्र आपण एक नाव शोधतो, कारण ते 4-5 लोकांना नाही देता येत तिथं सगळं करायचं म्हणून एक नाव शोधतो. पण हे खूप जणांचं काम असतं आणि वेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्याचे उल्लेख सगळे तुम्हाला आणणं इतकं कठीण आहे, इतके सारखं. म्हणजे मला ते उल्लेख करताना सारखे पुन्हा न झालेले उल्लेख आठवत राहतात. त्यामुळे सारखं राहिल्याची जी काही जाणीव आहे ती पुरस्काराच्या निमित्ताने होते. मला असं वाटतं की आत्ता किती अजून राहून गेलंय आणि उरलेलं आयुष्य किती आणि त्याच्यात किती करता येईल. जसं मधूच्या बाबतीत होतं, मेधा त्यांनी उल्लेख केला हव्यास कशाचा हव्यास आहे. अरे बाबा एवढंच आयुष्य आहे, ही भानगड आहे मोठी, आणि मग त्याच्यात किती करायचं आहे आणि मग त्याचं गणित काही जमत नाही काही केल्या, आणि ते गणित जमवणं हा सगळा तुमच्या अस्वस्थतेचं कारण होऊन जातं. अशा एका अस्वस्थतेच्या एका टप्प्यावर हा पुरस्काराने थोडीशी दोन्ही बाजूनी पाहण्याची संधी दिली, त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आज खूप सगळी मंडळी वेगळ्या निमित्ताने या ठिकाणी इथे आलेली आहेत, वेगळ्या ठिकाणी बसलेली आहेत. तर ती सगळी जी आज अशा निमित्ताने दत्ता कधीतरी असा दिसतो असं म्हणून जे पाहायला आज इथे आले त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शेवटी अगदी आवर्जून उल्लेख केला पाहिजे, अशा ठिकाणी तो उल्लेख करायची पद्धत नाही, साधारण 60च्या किंवा नंतरच्या सत्कारात उल्लेख करतात आपल्या पत्नीचा, तो अशा वेळेला करायचा नसतो कारण फारच लवकर होतो तो असं वाटतं करणं. पण आमच्याकडे एक राष्ट्र सेवा दलामध्ये एक फॉर्म्युला होता, बाबाडांपासूनचा तो जुना सगळा फॉर्म्युला, प्रेमाताईंना आणि सगळ्यांना माहीत आहे. एकाने नोकरी करायची आणि एकाने काम करायचं, कारण फारसं मानधन कोणी त्यावेळेला देऊ शकणार इतकी कोणाची स्थिती नव्हती. मधून खूप लोकांचं मानधन खूप दिवस दिलं याची मला माहिती आहे बरं. खूप लोकांचं मानधन फुल टायमरचं तो अनेक दिवस देत होता, माहीत होती जुनी. तर माझ्या पत्नीनं संसाराची खऱ्या अर्थाने पूर्णतः जबाबदारी घेतली, नोकरी केली आणि तिच्या नोकरीचे पैसे येत असताना मलाही खर्च करायची मोकळीक ठेवली पूर्णपणे, आणि एक छानसं आयुष्य आम्ही करू शकलो. आणि त्याच्यामध्ये ती स्वतः कार्यकर्ती, ती दलित पॅन्थरची कार्यकर्ती होती, आम्ही सेवादलाचे कार्यकर्ते होतो. त्यामुळं दलित पॅन्थरच्या कार्यकर्तीने सेवादलाच्या कार्यकर्त्याला पोहोचणं हा सुद्धा एक सामाजिक न्यायाचाच अतिशय सुंदर चांगला प्रकार होऊ शकतो. तर तो तिच्यामुळे घडला आणि त्यामुळेच हे काम करता येणे शक्य आहे.
आणि पुढच्या काळातही मी यासाठी बोललो की पुढच्या काळातही त्यामुळे की माझी फुल टाईमवर्की चालू राहण्याची एक तरतूद त्या निमित्ताने ती होईल आणि ती चालू राहील आणि माझे सर्व सहकारी याच प्रकारे योगदान करतील. आमच्या आज स्नेहजा वहिनी या ठिकाणी आहेत. खूप मंडळी आहेत. टिकेकर मला प्रतिष्ठानमध्ये नेहमी पाहत असतात. शेजारी बापट सर असतात. बापट सर त्यांच्या पद्धतीने माझ्याशी बोलत असतात. त्यामुळे कधी मला फार टिकेकरांशी फारसं बोलता येत असं त्यावेळेला नाही. पण अतिशय तारतम्याने सारांशाचं आपल्यासमोर ठेवणारा हा माणूस आहे. आणि आळेकर जे आहेत, मला आळेकरजींचं सारखं आठवतं. त्याचं दार कोणी उघडत नाही. ते मी चंदूला मगाशीच म्हणत होतो की दार कोणी उघडत नाही. एकांकी एक आळेकर नावाची गोष्ट कळायच्या आधीच आम्ही करायला घेतली होती हाती. ते आळेकर प्रकरण कळायला फार म्हणजे अगदी महानिर्माण व्हावं लागत नाही, पण बराच काळ लागतो सगळं करायला ते का. तर ते कळायच्या आधी ते आम्ही हाती घेतलं. तर तशी सगळी मंडळी आज या ठिकाणी समोर आहे. पुनश्च एकदा त्यांच्या कार्याला, त्यांच्या या उपस्थितीला मनपूर्वक नमस्कार करतो, अभिवादन करतो आणि माझं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माधुरी करमरकर यांना मी आता मंचावर बोलावतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही छान गीतं आपल्या समोर त्या सादर करतायत. माधुरी करमरकर यांच्याबरोबर जे सहकलावंत आहेत ते आहेत उमेश जोशी, दत्तात्रय मिस्त्री, अश्विनी परांजपे आणि मानसी परांजपे. आणि साथ आहे सिंथेसायझरवर सत्यजित प्रभू आणि तबल्यावर अभिजित सावंत. हे राष्ट्रदेवतांचे हे गीत ते सादर करणार आहेत.
यानंतर मैत्रीय परिवारातर्फे दिला जाणारा उद्योग पुरस्कार जो आहे तो यावर्षी डॉक्टर सरिता मिलिंद डावरे यांना देण्यात येणार आहे. त्या आयुर्वेदाच्या पदवीधारक आहेत. MD देखील त्यांनी आयुर्वेदामध्येच केलेला आहे आणि PhD आहे ती पेन मॅनेजमेंट या विषयामध्ये केलेली आहे. आणि ज्या लोकांना हलकं व्हावंसं वाटतं, ज्या लोकांना आपलं वजन कमी करावंसं वाटतं, त्यांचा प्रचंड ओघ सरिता डावरे यांच्याकडे असतो. तसं पाहायला गेलं तर वजन हा शब्द काना मात्रा वेलांटी विरहित असा शब्द आहे. त्याला ना काना ना मात्रा ना वेलांटी. पण कामं करून घ्यायची असली तर कागदावर वजन टाकावं लागतं. हा पण या अर्थानं पण वजन आपल्याला माहिती आहे. किंवा सरकार दरबारमधली जी वजनदार माणसं आहेत ती पण आपल्याला माहिती आहे. आणि वजनदार असून देखील जमिनीपासून 4 अंगुळं वर चालत असतात हे पण आपल्याला माहिती आहे. वाणी असो, किराणा मालवाला असो, भाजीवाली असो, आपलं त्या भाजीपेक्षा त्या वजनावर लक्ष असतं. वजन बरोबर होतंय की नाही याकडे लक्ष असतं. पण स्वतः मात्र जेव्हा आपण आरशात बघायला लागतो ना, तेव्हा इतर सगळ्या गोष्टीमध्ये आपलं जे वजनावरचं लक्ष असतं ते आपल्या वजनावर नाहीये हे मात्र आरशात बघत असताना लक्षात येतं. आणि म्हणून आयुर्वेदाच्या माध्यमातून इतरांचं वजन कमी करण्याचा जी उद्यमशीलता आहे फार मोठ्या प्रमाणात, आणि स्वतःचं वजन जनमानसात ज्यांनी वाढवलं त्यांचा या ठिकाणी या मंचावर सन्मान होणार आहे. खरं म्हणजे मी आत्ताच म्हणलं ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर व्हावं असं वाटतं, हलकं व्हावं असं वाटतं, त्या अशी अनेक माणसं, अनेक अभिनेत्री डॉक्टर सरिता डावरे यांच्याकडे जातात. तुम्हाला माहिती आहे दूरचित्रवाणीवर असंख्य आपण सिरियल्स पाहत असतो. त्यामुळे ही जी त्यात काम करणारी मंडळी असतात त्यातले अनेक चेहरे तुम्ही डावरे यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला कदाचित दिसतील आणि मग तुम्हाला असं वाटेल की खरोखरच आपण यांच्याकडे यावं आणि आपल्या वजनावर लक्ष द्यावं. पण मात्र मीच नमनाला घडाभर तेल जाळतोय. आपण आता दृकश्राव्य माध्यमातूनच पाहूया सरिता डावरे म्हणजे काय चीज आहे. कैलासवासी मधुसूदन सतपाळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या उद्योग पुरस्काराच्या यंदाच्या मानकरी आहेत सरिता मिलिंद डावरे. सरिता कोयळ ही नागपूरच्या सोमलवार हायस्कूलची हुशार विद्यार्थिनी. खेळाची आवडच असणाऱ्या नव्हे तर बॅडमिंटनमध्ये अनेक पुरस्कार मिळवलेल्या सरिताने नागपूर विद्यापीठातून BA MSc पदवी प्राप्त केली. तसेच MD आयुर्वेद पंचकर्म ही पदवी सुवर्ण पदकासह मिळवली. पेन मॅनेजमेंट या विषयावरती त्यांनी PhD मिळवली आहे. तसेच स्पोर्ट्स मेडिसिनचा डिप्लोमाही केला आहे. वेट अँड पेन मॅनेजमेंट क्षेत्रातील वैद्यकीय सेवेचा 11 वर्षांचा अनुभव आहे. 8 वर्षांचा स्पोर्ट्स इंजुरीज व्यवस्थापनाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. वजन व्यवस्थापन करताना ट्रायग्लिसराईड, कोलेस्टेरॉल आणि आरोग्याशी निगडित इतर घटकांविषयी सखोल संशोधन त्यांनी केलं. 5 वर्षात 6000हून अधिक पेशंट्सवर यशस्वीरित्या उपचार केले. MD करत असताना जॉईंट पेन मॅनेजमेंट या विषयात त्यांना सुवर्ण पदक मिळालं. पेन मॅनेजमेंटवर झालेल्या नॅशनल कॉन्फरन्समध्ये ट्रायजेमिनल न्यूराल्जिया या विषयावर बेस्ट पेपर अवॉर्ड मिळालं. पेन मॅनेजमेंटवर झालेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मायग्रेन या विषयावर लिहिलेला पेपर सर्वोत्कृष्ट ठरला. डॉक्टर सरिता डावरे यांनी मुंबई टाइम्समध्ये वेदनेचा मंत्र हे सदर लेखन केलं. हेच लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध होत आहे. रीडर्स डायजेस्ट या नामांकित नियतकालिकातून त्यांची वैद्यकीय मते प्रसिद्ध होतात. डॉक्टर होण्यात आपल्या आईचा आणि उद्योग क्षेत्रात यशस्वी होण्यामागे पती श्रीयुत मिलिंद डावरे यांचा मोठा वाटा आहे असं त्या अभिमानानं सांगतात. मैत्रेय परिवाराला सरिता मिलिंद डावरे यांना यंदाचा उद्योग पुरस्कार देताना अतिशय आनंद होत आहे. सरिताजींना पुरस्कार ज्यांच्या हस्ते आपण देणार आहोत त्या आहेत प्रेमाताई पुरव. प्रेमाताई पुरव यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया इथं मंचावर यावं. अन्नपूर्णा हा जो फार मोठा प्रकल्प ज्यांच्या संकल्पनेतून उभा राहिला त्या प्रेमाताई पुरव यांची जी जिद्द आहे, त्यांच्यातला जो जोश आहे, उत्साह आहे, तो मी गेली अनेक वर्ष अनुभवत आलेलो आहे. कारण त्यांची कन्या जी आता अमेरिकेमध्ये
प्रेमाताईंची जी कन्या आजी आहे विशाखा म्हणून आहे, ती आणि मी आम्ही मतकरींच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये बऱ्याच वर्षापूर्वी काम करायचो. तेव्हापासून प्रेमाताईंना मी ओळखतोय. तुम्हाला माहीतच आहे की मायक्रो क्रेडिट म्हणजे महिलांना आपल्या पायावर उभं करणं ग्रामीण परिसरातल्या, अशा तऱ्हेचा जो प्रकल्प होता त्यासाठी बांगलादेशमधले प्राध्यापक युनुस यांना जागतिक कीर्तीचे जे आहेत तशा पद्धतीचंच कार्य प्रेमाताईंनी आपल्या आयुष्यभर केलेलं आहे. आणि अन्नपूर्णा कम्युनिटी किचनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12 ठिकाणी या किचनच्या शाखा आहेत. नवी मुंबईमध्ये त्यांचं मुख्यालय आहे, नंतर शिरवळमध्ये आता नवीन एक मुख्य केंद्र असं प्रस्थापित केलेलं आहे. आणि जवळजवळ 2.5 लाख महिलांना प्रेमाताईंनी रोजगाराचं साधन मिळवून दिलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये प्रेमाताईंचं या ठिकाणी आपण एक स्वागत करूया. आणि मी विनंती करतो की लक्ष्मीकांत नार्वेकर, जनरल मॅनेजर, मैत्री उद्योग परिवार यांनी प्रेमाताईंना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. प्रेमाताई म्हणतात प्रदीप हात धरायचा नाही अजिबात. मी भक्कमपणे उभी आहे. प्रेमाताईंना मी विनंती करतो की आपलं मनोगत त्यांनी आपल्यासमोर व्यक्त करावं. आज इथे जमलेले या महान पुरुषाचं असं मी म्हणेन, ताजमहाल फक्त आग्र्यातच होतं तसं नाही. ज्याच्या ज्याच्या मनात जी जी भावना असेल तिथे तिथे तो ताजमहाल सारखं प्रतिबिंब उभं करू शकतो. याचं प्रत्यक्ष उदाहरण मी द्यायला नको. इथे त्यांच्या मिसेस बसलेल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून आणि ज्या भाषेत त्यांनी त्यांचं भाषण केलं त्याच्यावरनं लक्षात आलं असेल की माणूस जातो तर कितव्या वर्षी जावं हे तो ठरवू शकत नाही, कधी जावं हेही तो ठरवू शकत नाही. पण जाता जाता काहीतरी मोठं असं ठेवून जातो आणि ते आपल्यासारख्या सर्वांना समोर दिसतं, त्याचा उपभोग घेता येतो. ही कौतुकाची गोष्ट आहे. पहिल्यापासून मी सगळ्यांना सांगते, मला काहीही लागलेलं नाही, मी व्यवस्थित आहे. माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे जर मध्ये काहीतरी अडचण आली तर थोडासा माझा तोल जातो, ही गोष्ट खरी आहे. आताच वर्णन केलं की बारीक होण्यासाठी आणि याच्यासाठी खूप काय काय करायला पाहिजे. मी खूप बारीक होते. आता ज्यांना मी पुरस्कार देणार आहे त्यांच्यापेक्षाही मी बारीक होते. पण पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी दाढी झाली, तर एका दाढी बाईच्या हस्ते हा पुरस्कार मी त्यांना देणार आहे. बारीक होण्यासाठी संबंध आयुष्य वेचणाऱ्या बाईंना. मला इथे फार अभिमान वाटला येण्याचा. आणि इथे ज्या माणसांना पुरस्कार दिलेत किंवा जी माणसं पुरस्कार देत आहेत, खरोखरच त्यांच्याबद्दल अभिमानाने बोललं पाहिजे. अभिमानाने काम केलेली माणसं आहेत, ज्यांनी संबंध आयुष्य कुठल्या तरी एका याला वेचलेलं आहे. मग ते बारीक होण्यासाठी असो, उद्योग उभा करण्यासाठी असो, माणसं घडवण्यासाठी असो, किंवा या सगळ्याचा उपयोग देश घडवण्यासाठी. मुळात आपण ही सगळी जी कामं करणारी माणसं आहोत, यांना स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. ते स्वतःसाठी काही करत नाही आहेत, स्वतःच्या मोठेपणासाठी करत नाही आहेत. आज इथे आपल्यासमोर उभे असून मला प्रदीपबाईचं खूप कौतुक करावं असं वाटतं. कारण अजूनही जमिनीवरच चालतायत, पाय उंच नाही झालेले, जमिनीपासून उंच गेलेले नाही आहेत. कारण मी जेव्हापासून त्यांना पाहते तेव्हापासून ते असेच उभे राहून प्रत्येक
कार्यक्रमाचं अशा तऱ्हेने फार सुंदर काय म्हणतो आपण त्याला निवेदन वा सुंदर करतात आणि आजही ते करतात ह्याचं खरोखरीचं मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं, अभिमान वाटतो अशा माणसाचा आणि अशा सर्वच माणसांच्याबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो. मग तो तरुण असो म्हातारा असो. आत्ता आमचे दत्ता म्हणाले की माझे केस विकलेत, मी काय म्हणायला पाहिजे? तरी सुद्धा तुम्हाला माहित आहे हे गाणं पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा, किती केस पिकले, शरीर पिकलं, सगळं झालं तरी अजून आम्ही हिरवे आहोत. अनेक कल्पना डोक्यामध्ये आहेत, अनेक गोष्टी डोक्यामध्ये आहेत आणि जगासमोर सांगाव्या लागतात. आणि आमची रजिया मला म्हणाली पुस्तकातून का प्रत्यक्षातून. मी प्रत्यक्ष